पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा दत्तक देण्यात येणार आहे। केंद्रीय पुरातत्व खात्याची ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीची नवी योजना आता सुरू झालेली आहे। जिल्ह्यातील एकूण 5 ऐतिहासिक वारसा स्थळ दत्तक घेता येणार आहेत। सविस्तर पाहूयात। पुण्याची ओळख असलेला, पुण्याची शान असलेला शनिवार वाडा सरकारने दत्तक देण्यासाठी काढलाय। आता कुणालाही शनिवार वाडा दत्तक घेता येणार आहे। पुरातत्व खात्याने वारसा स्थळांसाठी नवी दत्तक योजना जाहीर केली आहे। त्यानुसार वारसा स्थळांच्या संवर्धनासाठी खासगी किंवा सामाजिक संस्थांना वारसा स्थळ दत्तक घेता येणार आहे। इतिहास तज्ञांनी शनिवार वाड्याच्या दत्तक योजनेवर थोडी सावध भूमिका घेतली आहे। शनिवार वाडा खुशाल दत्तक घ्यावा, पण त्याच्या रचनेत कोणताही बदल करू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। या स्मृती स्थळांचं योग्य पद्धतीने त्यांचं दर्शन करता येईल, त्यांचा अभ्यास करता येईल आणि त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा जर उपलब्ध करून देत असतील या संस्था, तर निश्चितच मी या योजनेचं स्वागत करेल। म्हणजे त्या योजनेची अंमलबजावणी योग्यरित्या होईल असा मला विश्वास आहे। पुणेकरांनी देखील शनिवार वाडा दत्तक योजनेबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिल्या। जर कुणी घेतलं तर त्या ऐतिहासिक वास्तूंचं जे काही ऐतिहासिक परंपरा जी आहे ती ऐतिहासिक परंपरा मात्र तशीच अबाधित राहिली पाहिजे। दत्तक योजना योग्य नाही। बघा ना, कुठे पण दत्तक शब्द लागला म्हणजे तर एक प्रकारे भागीदारी होऊन जाते ना। आणि हे आपलं वारसा आहे, आपल्या ज्या महाराजांच्या टायमाचं हे वारसा आहे, ही माणसाने खरंच जपली पाहिजे। काँग्रेसनं सरकारच्या दत्तक योजनेला विरोध केलाय। वारसा स्थळ दत्तक योजनेतून खासगी कंपन्यांच्या घशात तर घालण्याचा डाव नाही ना, असा संशय विरोधकांना आहे। देशच लिलावामध्ये लागलेला आहे, महाराष्ट्र लिलावात लागलेला आहे। त्याच्यामुळे आता ज्या ज्या काही संस्था असतील, लाल किल्ला पण देऊन ठेवलेला आहे। तर ह्या पद्धतीचं लिलाव पद्धती जी चाललेली आहे, आपल्या बगल बच्च्यांच्या हातात ह्या सगळ्या देऊन टाकायच्या आणि बगल बच्च्यांना मोठं करायचं, लुटा। ही योजना केंद्र सरकारची असली तरी या योजनेच्या आडून वारसा स्थळांना भेट देणाऱ्या लोकांकडून जादाचं शुल्क आकारलं जाऊ नये ही माफक अपेक्षा। पुण्यातील हाच शनिवार वाडा आहे, तो आता नेमकं कोण दत्तक घेणार आणि हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। आणि या शनिवार वाड्याचे जे काय इतिहास आहे, जी परंपरा आहे, तिला कुठेही खंड न पाडता व्यवस्थितपणे याचं जतन आणि संवर्धन केलं जातं का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन पियुष येरवडेकरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।